नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहताय वेद विकासाचा 24 तास घडामोडी. रायगडच्या राजकारणात वारसांची एंट्री. तटकरे गोगावले समीकरणाने रंगणार विधान परिषदेचे रणसंग्राम. अनिकेत तटकरे, विकास गोगावले, जुईली दळवी आणि अरविंद म्हात्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा. महायुतीतील जागा वाटप, पालकमंत्री पदाचे समीकरण आणि वारस विरुद्ध नवे नेतृत्व या मुद्द्यांमुळे निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी या ठिकाणी येणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकांनी यंदा केवळ राजकीय वातावरण तापलेले नाही, तर भविष्यातील नेतृत्वाची चाचणी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असताना सर्वाधिक चर्चा राजकीय वारसांच्या संभाव्य एंट्रीची या ठिकाणी सुरू होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे, शिवसेनेकडून विकास गोगावले आणि जुईली दळवी, तर महाविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाकडून अरविंद म्हात्रे यांची नावे चर्चेत आहेत. ही निवडणूक आता केवळ पक्षीय लढत न राहता कोकणातील प्रभावशाली राजकीय घराण्यांच्या ताकदीची चाचणी या ठिकाणी बनलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र अनेक राजकीय जाणकारांच्या मते ही केवळ उमेदवारांची चाचपणी नसून भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी टाकलेली रणनीतीची चाल असू शकते. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत थेट जनतेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींची मते निर्णायक ठरत असल्याने या निवडणुकीत मिळणारा अनुभव भविष्यातील मोठ्या राजकीय जबाबदाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा या ठिकाणी मानला जाणार आहे. या मतदारसंघात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांतील तब्बल 1021 मतदार मतदान करणार आहेत. महानगरपालिका सदस्य, नगरपालिका व नगर परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे सभापती या निवडणुकीतील मतदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक जनभावनांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव, संघटित शक्ती आणि राजकीय गणितांवर अधिक अवलंबून असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे. याच कारणामुळे ज्यांच्या गटाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रभाव अधिक आहे त्यांच्याच बाजूने पारडे जड राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे संघटन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाव हा मोठा घटक या ठिकाणी मानला जातोय. तर दुसरीकडे भरत गोगावले यांनीही शिवसेनेचे मजबूत जाळे या ठिकाणी उभे केलेले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील राजकीय समीकरण निवडणुकीच्या निकालात ठरू शकणार आहे. राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा या ठिकाणी जोर धरत आहे. भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यातील राजकीय मैत्री आणि समन्वय लक्षात घेता जर पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्री पदाच्या बदल्यात काही राजकीय तडजोडीचा निर्णय घेतला तर जुईली दळवी किंवा विकास गोगावले यांच्यापैकी एखाद्याची उमेदवारी मागे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे. अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका या ठिकाणी समोर आलेली नाहीये. याच चर्चांमधून आणखी एक संभाव्य चित्र समोर येत आहे. महायुतीमध्ये अंतर्गत सहमती झाल्यास अखेरीस अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळू शकते आणि निवडणुकीचा थेट सामना अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद म्हात्रे असा असू शकतो, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करताना या रायगड जिल्ह्यामध्ये दिसत आहेत. मात्र या सर्व घडामोडींमागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमागे वेगळ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे. एकीकडे तटकरे, गोगावले आणि दळवी या राजकीय घराण्यांमध्ये वारसदार पुढे येत असताना दुसरीकडे अनेक कार्यकर्ते नव्या तळागाळातून आलेल्या नेतृत्वाला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा पुन्हा वारसदारांनाच प्राधान्य का, हा प्रश्न आता उघडपणे या रायगड जिल्ह्यामध्ये विचारला जात आहे. राजकीय वास्तव मात्र वेगळे आहे. विधान परिषद निवडणूक ही केवळ लोकशाही प्रक्रिया नसून राजकीय व्यवस्थापन, संघटन शक्ती आणि स्थानिक सत्ताकारणाची खरी परीक्षा या ठिकाणी मांडली जात आहे. त्यामुळे उमेदवाराचे नाव जितके महत्वाचे असते तितकीच त्यांच्या मागे उभी असलेली राजकीय ताकद या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. आजच्या घडीला कोकणाच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे. ही निवडणूक वारसांच्या राजकारणाचा पुढचा अध्याय लिहिणार की नव्या नेतृत्वाची दारे उघडणार? मात्र एक गोष्ट निश्चित आहे, या निकाल केवळ विधान परिषद सदस्य ठरवणार नाही, तर रायगडच्या भविष्यातील राजकीय सत्ता समीकरणांची दिशाही या ठिकाणी निश्चित करणार आहे. असेच जर वेगवेगळे व्हिडिओ राजकीय विश्लेषण आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.